या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयानं 2 वर्षांपासून अटकेत असलेल्या सुलतान रफिक गोलीवाले या आरोपीस सशर्त जामीन मंजूर केलाय। सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध 535/2023 नुसार भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 363, 376 I, 76, 376 N, J, 323 लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012, पोक्सोचे कलम 4, 8, 12 यानुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 31R, 31S, 31W, 4I15 या अन्वये दिनांक 13 ऑगस्ट 23 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीच्या प्रथम खबर तक्रारीनुसार पीडित मुलगी अल्पवयीन असून मुलगी शाळेत गेल्याचं सांगून परत न आल्याचे व नंतर घरून निघून गेल्याचं नमूद केलंय। मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे अखेरीस 13 ऑगस्ट 23 रोजी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली होती। आरोपी सुलतान गोलीवाले यास 14/8/23 रोजी अटक करण्यात आली होती। पीडितेच्या जबाबानुसार दिनांक 8 ऑगस्ट 23 रोजी घरातील वादानंतर ती घर सोडून बाहेर पडली असता सुलतान गोलीवाले आरोपी तिला भेटला। मी तुला पुण्यात नोकरी लावतो, पुण्याला घेऊन गेलो। यानंतर आरोपीने तिच्यासोबत वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले। पीडितेकडून भीक मागून पैसे आणण्यास भागही पाडले। शिवीगाळ, मारहाण करून धमकावण्यात आलं। अखेरीस पीडिता सोलापूर येथे परतल्यानंतर तिच्या आई समवेत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार तिने दाखल केली होती। आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट त्वरिता वाघ आणि ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक यांनी या संदर्भातलं काम पाहिलं आहे। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्ये। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फैशन येतेच। तो फिर इस बार की खरीदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेठ मार्केट, सोलापुर।